हं? प्रत्येक अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघाच्या फलंदाजांना परवानगी आहे. कारण आर्या शरद मयेकर सर जवाबा यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचे पारितोषिक आहे. बघूया कोण किती पटकावतो ते हे पारितोषिक. दरम्यान संजयजी मयेकर हे देखील मैदानात जात आहेत. स्वप्नील उर्फ पिंट्या भोळे कृपया आपल्याला एक विनंती आहे, आपण देखील मैदानाकडे जायचं आहे. बाबा भोळे आपल्याला देखील पुन्हा एकदा विनंती आहे. हॅलो. आणि हा खऱ्या अर्थाने जल्लोष आहे. अंतिम सामन्याची आता सुरुवात होणार आहे. आणि बघा फटाक्यांची आतषबाजी होते तिथे. आणि ही संपूर्ण स्पर्धा विशेषतः अंतिम सामना यूट्यूब लाईव्हवर प्रथमच काळबादेवीत असा प्रयोग होतोय. आणि विशेष उल्लेख करावा या गोष्टीचा करावासा वाटतोय की काळबादेवी सुद्धा आता यूट्यूबवर आली आमची या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं. याचा आम्हाला आनंद आहे. आता थोड्याच वेळात तिथे नाणेफेक होईल. बघूया नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने जातोय तो. आणि अंतिम सामन्यासाठी अच्छा अच्छा आर्या शरद मयेकर यांच्या सौजन्याने पुरस्कृत केलंय बक्षीस ते सरजे बाबा मयेकर यांनी. प्रत्येक षटकाराला 100 रुपये अंतिम सामन्यासाठी. आणि मला वाटतं ही एक चांगली ऑफर आहे. आणि दोन्ही संघातील जे फलंदाज आहेत ते याचा फायदा उठवतील. विशेषतः हे जे मैदान आहे या मैदानावर तुम्हाला फलंदाजीला वाव मिळतो, षटकार खेचायला वाव मिळतो. आणि मला वाटतं या अंतिम सामन्यात बघूया किती जण या संधीचा फायदा उठवत आहेत. फलंदाजांना एक चांगली संधी आहे. बघा या आधीच्या सामन्यामध्ये विवेक कनगुटकर तिथे सलामीला आला होता आणि त्याने 3 षटकार घेतले होते. तर मला वाटतं दोन्ही संघातील खेळाडूंना एक संधी असेल षटकार मारण्याची. मात्र अंतिम सामन्याचा इतिहास बघितला या स्पर्धेतला तर तिथे थोडीशी गोलंदाजीला सुद्धा संधी असते, गोलंदाजांना सुद्धा संधी असते. तर त्या दृष्टीने बघूया किती षटकार मारले जातील दोन्ही संघाकडून. किंग कोब्रा भवारीने नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने मिळवला आहे. आणि बघूया ते प्रथम काय करतायत. ते प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे किंग कोब्रा भवारीने. आणि मला वाटतं एक चांगला निर्णय आहे. जर त्यांनी चांगली गोलंदाजी केली, ही एक संधी येते ना, जर त्यांनी चांगली गोलंदाजी केली या 4 षटकामध्ये तर निश्चितच त्यांना संधी असेल एक या सामन्यावर नियंत्रण मिळवण्याची त्यांच्या. परंतु मला वाटतं जर त्यांनी चांगली गोलंदाजी म्हणजे हा सामना 4 षटकांचा मर्यादित असेल आणि मला वाटतं 40च्या आत जर त्यांनी धावसंख्या मर्यादित ठेवली काळबादेवी संघाची तर मला वाटतं निश्चितच त्यांना एक चांगली संधी असेल हा सामना जिंकण्याची. तर त्या दृष्टीने बघूया किंग कोब्राचा हा संघ कशी कामगिरी करतोय ते. परंतु त्यांना निश्चितच चांगले चेंडू टाकावे लागतील. निर्धाव चेंडू ची किंमत खूपच मोठी असते या स्पर्धेसाठी. सलील खातू इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की त्यांनी इथे आमच्या कॉमेंट्री बॉक्सजवळ यायचं आहे, आमच्या कक्षामध्ये यायचं आहे. सलील खातू त्याचप्रमाणे आमचे जे मान्यवर आहेत त्यांनी इथे सर्व उपस्थित राहायचं आहे. एक रंगतदार सामना बघायला मिळावा अशी सर्वच उपस्थित प्रेक्षकांची इच्छा आहे. पिरापासून ताडापर्यंत सर्वच प्रेक्षक इथे उपस्थित आहे सामन्याचा आनंद घेण्यासाठी. मैदानाच्या सर्व बाजूला प्रेक्षक उभे आहेत आणि या अंतिम सामन्याचा आनंद घेत आहेत.
मागी गणेशोत्सवामुळे इथे उत्साहाचं वातावरण आहे मुळातच, आणि त्यातच हे क्रिकेट ची स्पर्धा आयोजित केल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा उत्साह सर्वच काळबादेवीकरांमध्ये, आणि त्याचमुळे पिरापासून ताडापर्यंत सर्वच प्रेक्षक क्रिकेटप्रेमी उपस्थित आहे सामन्याचा आनंद घेण्यासाठी. आणखीन त्यात विशेष म्हणजे दोन्ही संघ, हे जे आमचं क्षेत्र आहे पिरापासून ताडापर्यंत काळबादेवी गाव जो म्हटलं जातं, तर हे दोन्ही संघ या क्षेत्रातलेच आहेत. एक भुवारीचा संघ जो ताडाजवळ राहणार आहे, आणि बाकीचा जो संपूर्ण काळबादेवी संघ आहे त्यामध्ये काही आरेचे खेळाडू आहेत. मुळातच आरे आणि काळबादेवी एकत्र ग्रुप ग्रामपंचायत आहे. अजून एक वैशिष्ट्य या सामन्याचं म्हणजे हा जो काळबादेवीचा संघ, यामध्ये मला वाटतं ग्रामपंचायत सदस्य खेळताना दिसत आहेत आपल्याला. अर्थातच उपसरपंच सुमित भोळे हे एक खेळाडू आहेत त्या सामन्यामध्ये. तर हे एक वैशिष्ट्य आहे की हे क्रिकेट खेळणारे जे खेळाडू आहेत, आपले प्रसिद्ध खेळाडू आहेत, हे थोडेसे गावच्या समाजकारणासाठी इलेक्शनमध्ये निवडून आले आहेत आणि ग्रामपंचायत सदस्य झाले आहेत. तर या निमित्ताने मला या गोष्टीचा एक विशेष उल्लेख करावासा वाटतोय. तर बघूया, एक रंगतदार सामना बघायला मिळावा अशी इच्छा आहे इथे सर्व उपस्थित प्रेक्षकांची. किंग कोब्रा भुवारीचा संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरलाय. हॅलो हॅलो, या सामन्यासाठी पुरस्कर्ते जे लाभले आहेत आम्हाला या स्पर्धेसाठी, सुहासदादा पेटकर रोख रुपये 15,000, सलीलजी खातू 1500, रुपेश मयेकर 500, बालन उर्फ जगदीश मयेकर 1000, अभि शिरगावकर 1000, सचिन पाटील उर्फ बाळू 1000, प्रसाद उर्फ बापूदादा गवणकर 1000, मिलिंददादा वायंगणकर यांच्याकडून विजेता आणि उपविजेता चषक. त्यानंतर स्वप्नील भोळे, पिंट्या दादा भोळे यांच्याकडून 500, अशोक शिवलकर सडे 1000, बाप्पा मयेकर 2000, गुड्ड्या बोरकर 2000, नितीन उर्फ सरजे बाबा मयेकर 2000, सुधाकर मयेकर यांच्याकडून 500, ध्रुव बनप यांच्याकडून 1000, किशोर चिचकर यांच्याकडून 500. तर हे सर्व पुरस्कार ते लाभले आहेत. यांच्या जीवावर अशा प्रकारच्या स्पर्धा यशस्वी करता येतात आणि आकर्षक बक्षिसे लावता येतात. त्याचप्रमाणे सरजे बाबा मयेकर यांनी एक पुरस्कृत केलं आहे या सामन्यासाठी बक्षीस, प्रत्येक षटकारासाठी ₹100. आणि बघा आता तिथे सलामीवीरांची जोडी काळबादेवी संघाकडून, तिथे सलामीवीरांची जोडी आता खेळपट्टीकडे साकेत स्पोर्ट्स काळबादेवीकडून सलामीवीर येत आहेत ते विवेक कनगुटकर आणि बा मयेकर. विवेक कनगुटकर आणि बा उर्फ हितेश मयेकर हे सलामीवीर आहेत. तिथे स्ट्राईकला आहे तो विवेक कनगुटकर, जो या आधीच्या सामन्यामध्ये 3 षटकारांचा एक मोठी खेळी खेळला होता आणि फक्त 2 षटकांमध्ये त्यांनी तो सामना संपवला होता. 2 सामन्यामध्ये त्यांनी ते उद्दिष्ट पार केलं होतं. तोच हा विवेक तिथे तो आता तिथे स्ट्राईकला आहे आणि विशेषतः संघर्ष पेटकर या भुवारी संघाकडून खेळत आहे, किंग कोब्रा भुवारीकडून, आणि राऊंड विकेट मारा करणार आहे. आणि संघर्ष पेटकर हा एकेकाचा नाणावलेला गोलंदाज अष्टपैलू खेळाडू, आणि त्याच्याकडून कशी गोलंदाजी होते, त्याला अचूक लय सापडते का, टप्पा कसा ठेवतोय, हे एक आश्चर्याची गोष्ट आहे. आणि मला वाटतं थोडासा मंदगती आणि मध्यम गती मारा तो करेल असं वाटतंय. त्याच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य म्हणजे चेंडूची गती कमी जास्त करून तो फलंदाजाला चकवू शकतो आणि त्याच्या गोलंदाजीमध्ये वैविध्य बघायला मिळू शकतं. मात्र आखूट टप्प्याचा चेंडू मिळाला तर विवेक कनगुटकर हा आखूट टप्प्याचा चेंडू चांगला खेळतो, हे मला माहिती आहे. तर संघर्ष पेटकर बघूया या दृष्टीने कशी गोलंदाजी करतायत या पहिल्या षटकामध्ये. मला वाटतं या पहिल्या षटकावर किंग कोब्राचं बरंच यश अवलंबून असेल. हे पहिलं षटक जर चांगलं पडलं तर निश्चितच ते चांगली कामगिरी करतील. पहिला चेंडू आणि हा मात्र निर्धाव चेंडू, खरं म्हणजे चेंडू गुडलेंग स्पॉटच्या थोडासा आधी होता थोडासा, आणि विवेक कनगुटकर खरं म्हणजे तो चेंडू तटवायला पाहिजे. विवेक कनगुटकर चेंडूच्या गतीमुळे फसलेत असं मला वाटतं. त्यांना चेंडूच्या गतीचा अंदाज आला. चेंडू थोडे
उंची कमी राहिली आणि जोरदार अपील तिथे हलकासा थोडासा मला वाटतं पायाला लागला चेंडू, पण एक धाव तर त्यांना मिळते. आणि बघा तिथे लेगबायचा इशारा, पंच प्रणव वारेकर आणि लेग अंपायर अमित पाटील आहेत तिथे. तर ही पहिली धाव लेगबायच्या रूपाने. धाव संख्या ती 1. आता तिथे स्ट्राईकला आहे तो बा मयेकर आणि बा मयेकरांचा चांगला फटका आणि बघा कशी चांगली धाव घेतली, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. तिथे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा गलतानपणा, त्यामुळे 2 धावा आरामात मिळत आहेत. धाव संख्या देते ती 3 वर. मला वाटतं हितेश मयेकर बा जे करतोय चांगलं करतोय. त्याने पहिला चेंडू कुठलाही धोका पत्करला नाही, एक वेगवान फटका तो खेळला आणि त्यावेळी त्याचं चांगलं फुटवर्क बघायला मिळालं. कारण तुम्हाला जर चांगली फलंदाजी असं फुटवर्क तुम्हाला दाखवावं लागतं आणि ते घडलंय. आणि हा मात्र अत्यंत खराब चेंडू, परंतु झेल सुटलाय. खराब चेंडू त्यावर खराब फटका आणि झेल सुटलाय. आणि हे दुर्दैव म्हणायला लागेल थोडंसं की हा जर झेल घेतला असं 2 धावा वाचवता आल्या असत्या त्यांना, परंतु असं काही घडलं नाही. धावसंख्या जाते ती 5 वर. हितेश खेळतो वैयक्तिक 4 धावांवर. 2 चेंडू शिल्लक आहेत अजूनही षटकातले. संघर्ष पेट आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, खरं म्हणजे एक संधी होती फलंदाला बाद करण्याची, ती झेल्स मात्र सुटलाय. आणि हा बघा उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर येऊन पूर्वनियोजित फटका खेळायचा होता. संघर्ष पेटकर यांचे चेंडू तितकेसे बाउन्स होत नाहीत, चेंडू थोडेसे खाली राहत आहेत आणि तिथेच फलंदाज फसतोय. ही जी खेळपट्टी याच्यामध्ये चेंडूची गती कमी अधिक होते आणि टप्प्याचा अंदाज फलंदाजाला येत नाही, हे थोडंसं घडतंय. आताचा चेंडू संघर्ष पेटकर, हा मात्र उत्तुंग उत्तुंग फटका आहे. काय होणार बघूया. अरे बापरे, खरं म्हणजे तो झेल होता, परंतु दुर्दैव म्हणता येईल की तो झेल पकडता आला नाही. समोरच्या मैदानावर जे कलम आहे, आंब्याचं झाड आहे, त्यामुळे तो झेल काही पकडण्यात अडथळा आला. मला वाटतं किती धावा गेल्या शेवटच्या चेंडूवर आपण बघूया. शेवटच्या चेंडूवर फक्त 1 धाव आली आणि धावसंख्या आहे ती धावसंख्या 6. धावसंख्या ती 6. चांगलं षटक संघर्ष पेटकर यांचं. मी बऱ्याच दिवसानंतर संघर्ष पेटकर याला गोलंदाजी करताना बघतोय, कारण अलीकडे तो क्रिकेटपासून दूर होता, परंतु या किंग कोब्राकडून तो क्रिकेट खेळतोय आणि चांगलं षटक टाकल्याने मला वाटतं ही चांगली संधी आहे किंग कोब्राला. जर त्यांच्याकडे बघा युवा खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडू आहेत आणि जर मी सांगितलं यांनी जर चांगली गोलंदाजी केली किंग कोब्राने, तर निश्चितच काळबादेवी संघासाठी ते एक चांगलं आव्हान करतील. कारण मला माहिती आहे काळबादेवी संघाकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत, परंतु काळबादेवी संघाला जर लढत द्यायची तर त्यांची धावसंख्या 40च्या आत ठेवणं हे एक उद्दिष्ट असेल किंग कोब्राकडे आणि त्या दृष्टीने बघूया कशी गोलंदाजी करतात ते. आता त्यांचा पुन्हा दुसरा युवा खेळाडू येतोय गोलंदाजीसाठी किंग कोब्राकडून, अक्षय. मला वाटतं अक्षयला नियंत्रित अशी गोलंदाजी करावी, चांगल्या टप्प्यावर त्याला चेंडू टाकावे लागतील. बघूया कशी. तिथे स्ट्राईकला आहे बा मयेकर. अक्षय आणि मला वाटतं चांगली कामगिरी करतोय तिथे बा मयेकर. त्याची मी थोडीसं एक मॅच्युअर अशी फलंदाजी मी म्हणेन, कारण तो जे करतोय योग्य करतोय. दुसऱ्या बाजू त्याला माहिती आहे आक्रमक फलंदाज आहे विवेक कनगुटकर आणि अशा वेळी त्याला एकेरी दुहेरी असे फटके करून एक बाजू त्याने लावून धरली आहे आणि विवेक यांच्याकडून अपेक्षा आहे ती चांगल्या फटक्यांची. बघूया काय होणार ते. अक्षय पहिला चेंडू तर त्याने चांगला टाकलाय, पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा करतोय, दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार. आता चेंडू ओव्हर द विकेट अक्षयचा आणि हा पूर्वनियोजित रिव्हर्स स्वीपचा फटका आणि यावर फक्त 1 धाव मिळेल. गलथान क्षेत्ररक्षण का नाही, चांगला चेंडू अडवलाय, मात्र चेंडूची फेक न करता तो क्षेत्ररक्षक तसाच पुढे आला होता. मात्र एका धावावर नियंत्रित ठेवणं. अजूनपर्यंत विवेक कनगुटकरला वाव दिला नाही आहे या फलंदाजाने मोठा फटका खेळण्याची. पुन्हा एकदा अक्षय, मला वाटतं तिसरा चेंडू या षटकातला, चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. आताचा चेंडू अक्षयचा ओव्हर द विकेट आणि हा बघा हा चांगला फटका म्हणता येणार नाही, परंतु सुरक्षित फटका, परंतु चांगला प्रयत्न तिथे झेल पकडण्याचा, खूपच चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून, चांगला प्रयत्न होता झेल पकडण्याचा. अशा प्रकारचे झेल पूर्वी मला आठवतं भरत स्मृतीच्या संघाकडून राम पाटील जेव्हा कर्णधार होता, अशा प्रकारचे झेल पकडण्यात राम पाटील यांचा हातखंडा होता. तसाच काहीसा प्रयत्न, परंतु दुर्दैवी तो झेल पकडता आला नाही. चांगला प्रयत्न. यावर 2 धावा निघाल्यात. धावसंख्या जाते 10 वर. पुन्हा एकदा अक्षय. आताचा चेंडू आणि हा डाव्या एष्टीच्या बाहेर आणि स्पर्धेच्या नियमावलीप्रमाणे हा वाईट ठरवण्यात येतोय. डाव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू हा वाईट, फलंदाजाला थोडासा वाव देणारा हा नियम असतो आणि तो नियम पूर्णतः अंमलात येतोय. पंचांचा अचूक निर्णय. धावसंख्या जाते 11 वर.
पुन्हा एकदा अक्षय आणि चांगला चेंडू, मला वाटतं पूर्वनियोजित फटका खेळायचा प्रयत्न करतोय तिथे हितेश मयेकर. खरं म्हणजे तो हितेश मयेकर आतापर्यंत त्यांनी चांगले, हा पहिलाच चेंडू असा आहे की त्याच्या बॅटला हुलकावणी देऊन गेलाय, पण तो दाद दिली पाहिजे ती अक्षयची. चांगली गोलंदाजी. आताचा चेंडू अक्षयचा आणि हा मात्र चांगला षटकार जाणार का बघूया. खूपच चांगला फटका. बराच वेळ तो प्रयत्न करत होता आणि त्याने बघितलं, मी दाद देतो एक मॅच्युअर फलंदाजी मी म्हणतोय बा मयेकर यांची, कारण मी बऱ्याच दिवसांनी त्याला बघतोय. सुरुवातीला हा जो खेळाडू आहे, मला आठवतंय माझ्याच कॅप्टन्सीखाली खेळलेला हा खेळाडू, कधी कधी तो त्याची मला दाद देतो की तूच माझा गुरु आहेस, तर त्याचा उल्लेख करतो. परंतु आज मी त्याला एक परिपक्व असा खेळाडू म्हणून बघतोय, चांगला फलंदाज म्हणून त्याला मी बघतोय. चांगला षटकार. आताचा चेंडू आणि पुन्हा एकदा बघा आखूट टप्प्याचा चेंडू घेऊन सरळ षटकार. आत्ताचा जो षटकार होता इथे फलंदाजाने पूर्ण वेळ वाट बघितली. आखूट टप्प्याचा चेंडू, मी सुरुवातीला सांगितलं आखूट टप्प्याची गोलंदाजी धोकादायक ठरते आणि धाव संख्या ते 23. या 2 षटकार मारले आहेत हितेश मयेकर. 200 रुपयाचं बक्षीस सुद्धा त्यांच्या नावावर झालंय. सर्जे बाबा मयेकर यांनी जे पुरस्कृत केलंय बक्षीस, तर मला वाटतं 200 रुपये जमा झाले आहेत. आणि बघा इथेच जे तुम्ही कमी पडता, अक्षय मयेकर यांनी चांगली गोलंदाजी केली होती. शेवटचे 2 चेंडू, विशेषतः जो 6वा चेंडू त्याने टाकला तो खूपच खराब चेंडू होता आणि दाद दिली पाहिजे हितेश मयेकरची. त्याने जो षटकार घेतला शेवटच्या क्षणापर्यंत त्याने वाट बघितला आखूट टप्प्याच्या चेंडूची आणि त्याला अचूक दिशा दिली. पूर्ण ताकदीने तो फटका खेळला होता आणि एक चांगला षटकार. धावसंख्या आहे ती 23. 2 षटकानंतर धावसंख्या आहे ती 23. मला वाटतं भोवरीच्या संघाला प्रयत्न करावा लागेल. तिथे विवेक मयेकर आहे, तर विवेक कनगुटकर आहे, तर त्याला रोखावं लागेल थोडंसं. आणि हा चांगला फटका, उत्तुंग फटका आहे आणि झेल पकडला गेलाय. खरं म्हणजे चांगला फटका होता, पण सरळ क्षेत्ररक्षक आहे. आता दिलेश शिवलकर यांनी कोणतीही चूक केली नाही आणि मला वाटतं एक चांगलं यश मिळतंय किंग कोब्रा भोवारी संघाला. तर त्याला रोखावं लागेल. महत्वाच्या क्षणी त्यांना यश मिळतंय. हितेश मयेकर यांनी चांगली सुरुवात करून दिली होती, चांगलं ॲव्हरेज मिळून दिलं होतं संघाला. 23 धावा झाल्या त्या 2. अशा वेळी महत्वपूर्ण खेळाडूला बाद केलाय आणि हा गोलंदाज आहे तो रुपेश मोहिते. रुपेश मोहिते अनुभवी गोलंदाज, मात्र भोवारीच्या या सर्वच गोलंदाजांना तिथे खबरदारी घ्यावी. आखूट टप्प्याचा चेंडू जर तुम्ही कोणत्या वर्षी टाकलात तर तिथे आखूट टप्प्याचा, आता ज्या पद्धतीने हितेश मयेकर आखूट टप्प्याचा तो शेवटचा षटकार खेळला होता, त्याच्या बॅटमध्ये कुवत आहे. विवेक कनगुटकर याच्यामध्ये सुद्धा कुवत होती, परंतु विवेक कनगुटकर खरंच चांगली गोलंदाजी केली. त्याला कुठली संधी दिली नव्हती भोवारीच्या फलंदाजांनी. मात्र हितेश मयेकर यांनी जे 2 षटकार तो ज्या पद्धतीने खेळला त्याची दाद आपल्याला द्यावीच लागेल. तर मला वाटतं ह्यांना प्रयत्न करावा लागेल हितेश मयेकरला तिथे रोखण्याचा. आर्या शरद मयेकर पुरस्कृत सर्जे बाबा मयेकर असं ते षटकाराचं बक्षीस आहे. आतापर्यंत 2 षटकार घेतलेत हितेश मयेकरने. तिथे स्ट्राईकला आहे तो हितेश आणि हा मात्र चांगला चेंडू बॅटची कड घेऊन गेलाय. यावर 1 धाव मात्र मिळते. आता तिथे फलंदाजीसाठी आलाय तो साकेतकडून समीर मयेकर. समीर मयेकर एक चांगला फलंदाज आहे, तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ज्याच्याकडे बघितलं तो समीर मयेकर. आणि समीर मयेकर डावखुरी फलंदाजी करणार म्हटल्यावर तिथे क्षेत्ररक्षणाची जमवाजमव आता बदलते थोडीशी. आताचा जो झेल पकडला गेला होता त्यासाठी 100 रुपयाचं अजून एक बक्षीस येत आहे. सरजी बाबा मयेकर यांच्याकडून आर्या शरद मयेकर. तर अजून एक 100 रुपये जमा झाले आहेत. मला वाटतं दिलेश शिवलकर यांनी झेल पकडला होता. दिलेश शिवलकर यांच्या नावावर 100 रुपये आणि 200 रुपये हितेश उर्फ बा मयेकरच्या नावावर. तिथे समीर मयेकर कशी फलंदाजी करते उत्सुकता आहे, बघूया काय करते ते. आणि हा बघा पहिल्याच चेंडूवर हा झेल, फलंदाज बाद. आणि बघा दुसरा झेल पकडलाय पुन्हा दिलेश शिवलकर. दिलेश शिवलकर खूपच लकी म्हणता येईल, भाग्यवान म्हणता येईल भोवारी संघासाठी. 2 झेल त्याने पकडले. तो जिथे तिथे जातो क्षेत्ररक्षणासाठी तिथे झेल जातो. आणि मला वाटतं भोवारी संघ चांगलाच परत आला सामन्यामध्ये. दुसरा महत्वपूर्ण हा जो काळबादेवीचा संघ आहे, हा यामध्ये जे खेळाडू खेळत आहेत हे खुल्या स्पर्धेमध्ये खेळणारे खेळाडू आहेत आणि अशा खेळाडूंच्या संघाला ते लढत देत आहेत, हा स्थानिक संघ. परंतु मी सांगितलं या मैदानावर जो चांगली गोलंदाजी करेल तो संघ जिंकेल. तर त्या दृष्टीने मला वाटतं
चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. खरं म्हणजे या आधीच्या षटकामध्ये 2 षटकार घेतले गेले होते अक्षय याच्या षटकामध्ये. त्याने सुद्धा 4 चेंडू चांगले टाकले होते, परंतु 5वा आणि 6वा चेंडू खूपच खराब टाकला आणि तिथे 2 षटकार खेचण्यात त्याला यश मिळालं. मात्र आत्ता जो गोलंदाज आहे रुपेश मोहिते खूपच अनुभवी असा गोलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने खूपच चांगली तिथे गोलंदाजी केली आहे आणि थोडंसं एक मला जाणवतं या निमित्ताने इथे आक्रमक गोलंदाजापेक्षा इथे जे थोडेसे मध्यम गती आणि मंदगती गोलंदाज आहेत त्यांना मोठं यश मिळतं या मैदानावर. ही प्रकर्षाने जाणवलं. संघर्ष पेटकर यांनी तसा प्रयोग केला होता, आता रुपेश याला यश मिळत आहे. धावसंख्या आहे ती 24, धावसंख्या 24. राऊंड विकेट रुपेश मयेकर आणि हा हुकचा प्रतिम फटका. यावर 1 धाव घेतली आहे, दुसरी घेणार का बघूया. एका धावावर समान मानावं लागतंय आणि तिथे यष्टीरक्षण करतोय संघर्ष पेटकर. एक अजूनही चांगले तंदुरुस्त राहिलेत आणि फिट आहेत या सामना खेळण्यासाठी. याचा आनंद आहे. बऱ्याच दिवसांनी मला दिसतोय क्रिकेट खेळताना तो या किंग कोब्राच्या संघासाठी आणि त्याने आपला फिटनेस सांभाळला आहे हे विशेष जाणवतं आहे अजूनही. कारण अलीकडे त्याने क्रिकेट खूपच कमी केलं होतं, परंतु या स्पर्धेमध्ये तो क्रिकेट खेळताना दिसतोय किंग कोब्रा भवारीसाठी आणि त्याने आपला फिटनेस चांगला ठेवला आहे, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. तिथे रुपेश मोहिते राऊंड विकेट मारा करतोय. आताचा चेंडू, चांगला चेंडू, खूपच चांगला चेंडू. बॅटची थोडीशी कट घेऊन गेला असं वाटत, पण तो झेल काही झाला नाहीये आणि निर्धाव चेंडू. तिथे फलंदाज आहे तो नरेश बनप आणि जो दिलेश शिवलकर यांनी दुसरा झेल पकडलाय त्याला पुन्हा एकदा आर्या शरद मयेकर यांच्या सौजन्याने पुरस्कर्ते आहेत ते सरजे बाबा मयेकर आणि त्या दुसऱ्या झेलसाठी सुद्धा 100 म्हणजे 200 रुपये दिलेश शिवलकर यांच्या नावावर जमा. पुन्हा एकदा रुपेश आणि हा मात्र चांगला टोलावलाय, परंतु चेंडूची गती इतकी कमी होती की फलंदाजाला सुद्धा कठीण जात होतं टायमिंग करणं. तरी सुद्धा यावर 1 धाव निघते. 1 धाव निघते. याबरोबर खातं खोललंय नरेश बनप याने आणि धावसंख्या जाते ती 26 वर. 3 षटकं संपतायत, धावसंख्या ती 26. म्हणजे बघा, मी सांगितलं होतं 40च्या आत धावा रोखण्याचं एक उद्दिष्ट जर ठेवलं भवारी संघाने तर ती एक चांगली धावसंख्या असेल. आतापर्यंत 26 धावा केल्या 3 षटकामध्ये. म्हणजे जे शेवटचं षटक आहे, बघूया कोण टाकणार ते. चौथा गोलंदाज कोण आहे ते आपण बघूया किंग कोब्राकडून, कारण हे 4थं षटक आता महत्वाची भूमिका बजावणार आहे या सामन्यासाठी. या षटकामध्ये किती धावा गेल्या बघूया आपण. रुपेशच्या 3 धावा गेल्या फक्त आणि 2 विकेट्स आल्या. 2 गडी बाद करण्यात यश मिळालं आणि 3 फक्त धावा दिल्या. इतकं महत्त्वपूर्ण षटक आहे आणि हे षटक कदाचित या सामन्याला कलाटणी देणारं षटक ठरू शकतं रुपेश मोहिते यांचं. खूपच चांगलं षटक आणि 2 षटकार फक्त आतापर्यंत मारण्यात यश मिळालंय ते या काळबादेवी संघाला. साकेत स्पोर्ट्स काळबादेवी चा संघ आणि खूपच बलाढ्य अशा खेळाडूंचा संघ म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, परंतु या संघाला चांगली लढत देताना दिसतोय तो किंग कोब्रा भवारीचा संघ. किंग कोब्राकडे अनुभवी खेळाडू आहेत. त्यांचा रुपेश मोहिते, संघर्ष पेटकर हे खूपच पूर्वीपासून क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा या संघाला मिळतोय. युवा खेळाडू आहेत त्यांच्याकडे. दिलेश शिवलकर सुद्धा कित्येक वर्ष क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे, तो या संघाकडून खेळतोय आणि मला वाटतं चेंडू बघूया कोणाकडे दिला जातोय शेवटच्या षटकासाठी. प्रसाद कदम युवा खेळाडू आहे आणि बघूया महत्त्वपूर्ण षटकामध्ये हे महत्त्वपूर्ण षटक आहे त्यामध्ये प्रसाद कदम कशी कामगिरी करतोय बघूया आपल्या संघासाठी. तिथे स्ट्राईकला आहे तो नरेश बनप जो लेग साईडला मोठे फटके खेळण्यात त्याची खासियत आहे. तर त्या दृष्टीने बघूया प्रसाद कदम कशी गोलंदाजी करतोय ती. मला वाटतं संपूर्ण सामन्यासाठी हे महत्त्वपूर्ण षटक ठरेल. या सामन्यामध्ये बघूया किती धावा निघतायत. धावसंख्या आहे ती 26 3 षटकांच्या समाप्तीनंतर. प्रसाद कदम राऊंड विकेट आणि जोरदार अपील.
आणि तिथे काही पायचीतचं अपील केलं नाहीये आणि बघा इथे काही गरज नव्हती बाद करण्याची सुद्धा, परंतु तो चेंडू सुटलाय तिथे आणि उगाच एक रन जादा देण्यात आली आहे आणि इतका चांगला चेंडू टाकूनही उगाच ती धाव दिली आहे, पण तो खूपच चांगला चेंडू. खरं म्हणजे गोलंदाजाने खूप चांगला चेंडू टाकला पण अपील केलं नव्हतं कोणत्याही प्रकारचं. अशा वेळी थोडा उत्साहात तुम्हाला अपील सुद्धा करायला पाहिजे. बाबा पायचीत तो असेल नसेल तर तसं अपील काही झालं नाही. आणि दरम्यान चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवर. दुसरा चेंडू प्रसाद कदमचा आणि पुन्हा एकदा तसाच चेंडू. जोरदार अपील, बॅटची कड घेऊन गेला का बघूया. बघूया जोरदार अपील आहे. लेग अंपायरशी चर्चा करण्यात येईल असं वाटतंय. इथे थर्ड अंपायर नसतो, इथे काही थर्ड अंपायर आताच कुठे आम्ही यूट्यूबच्या जमान्यात घुसतोय, यूट्यूबवर लाईव्ह करतोय. थर्ड अंपायर अजून तरी शक्य नाही आहे. तर अशा वेळी बघूया काय निर्णय येतोय ते. दोन्ही पंच चर्चा करतायत, बघूया काय निर्णय येतोय. परंतु तिथे जोरदार अपील होतं भोवारी संघाकडून, मात्र अपील फेटाळण्यात आले असं वाटतंय. परंतु एक धाव काढण्यात यश मिळतंय यावर. 29 आहे धावसंख्या. धावसंख्या जाते ती 29 वर. 2 चेंडू झाले आहेत, शेवटचे 4 चेंडू या षटकातले आणि मला वाटतं हे षटक खूपच महत्त्वपूर्ण ठरेल. जसं रुपेश मोहिते यांचं षटक त्यामध्ये 3 धावा गेल्या होत्या, फक्त 2 गडी त्याने बाद केले होते. तसंच हे षटक, शेवटचं षटक खूपच महत्त्वपूर्ण ठरेल. आणि अजूनही तिथे हितेश उर्फ बा मयेकर तिथे खेळपट्टीवर उभा आहे आणि त्याने 2 षटकार खेचले होते, तोच हा हितेश मयेकर. आणि मला वाटतं थोडासा प्रयत्न करायला हितेश मयेकर याची फलंदाजी शैली थोडीशी वेगळी आहे, त्याचे फटके इतर फलंदाजापेक्षा वेगळे आहेत आणि त्यामुळे मला वाटतं थोडासा प्रयोग करतायत की हितेशाला कशी गोलंदाजी करावी, कसं क्षेत्ररक्षण लावावं. हा थोडासा एक प्रयोग थोडासा करण्यात येतोय किंग कोब्राकडून. परंतु आतापर्यंत चांगली फलंदाजी, एकाच फलंदाजी केली तो हितेश उर्फ बा मयेकर. पुन्हा एकदा प्रसाद, राऊंड विकेट आणि हा चांगला फटका, परंतु चौकार जाईल असं वाटत नाहीये. आणि बघा चांगलं क्षेत्ररक्षण तिथे, खरं म्हणजे चौकार गेला असता, परंतु अशा वेळी खूपच चांगलं क्षेत्ररक्षण. आणि आता 2 धावा करण्यात यश मिळते हितेशला. धावसंख्या जाते ती 31 वर. 3 चेंडू शिल्लक आहेत प्रसाद कदम यांच्या षटकातले. पुन्हा एकदा स्ट्राईकला हितेश. प्रसाद, राऊंड विकेट आणि चांगला फटका. थोडस यॉर्क लाईन गोलंदाजी करायचा प्रयोग होता आणि मला वाटतं फलंदाज बाद होणार का. फलंदाज बाद कोण बाद होत आहे बघूया. नाही, नरेश बनप बाद झालाय तिथे. तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुढे सरसावला होता, परंतु शक्य नव्हतं. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं तिथे आणि त्यामुळे फक्त एका धावर सामान मला लागतं. एक गडी सुद्धा बाद होतोय नरेश. धावसंख्या जाते ती 32. 2 चेंडू फक्त शिल्लक आहेत, धावसंख्या ती 32. आणि मला वाटतं 2 चेंडूसाठी आता बघा तिथे स्ट्राईक काही हितेश मयेकर यांना मिळणार नाहीये. स्ट्राईकसाठी आता कोण येतोय बघूया, नवीन फलंदाज पंकज नार्वेकर. आणि मला वाटतं पंकजसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण सामना आहे. त्याकडे फक्त 2 चेंडू आहेत आता आणि या 2 चेंडूमध्ये तो किती धावा करतोय बघूया. धावसंख्या आहे ती 33 ना, धावसंख्या ती 32. आणि मला वाटतं 2 षटकामध्ये किमान 8 धावा करायचा प्रयत्न करावा लागेल यांना, जर त्यांना एक 40 अशी सन्मानजनक धावसंख्या उभारायची असेल. परंतु हे 2 चेंडू महत्त्वपूर्ण ठरतील या सामन्याच्या भवितव्यासाठी असं मला वाटतंय. बघूया पंकज हे आव्हान कसं पेलतायत ते. आताचा चेंडू प्रसाद यांचा आणि खूपच चांगला चेंडू महत्त्वाच्या क्षणी. खूपच चांगला चेंडू, म्हणजे पंकज यांच्यासारख्या फलंदाजाला त्याने चकवलं होतं. चेंडू इतका अचूक टप्प्यावर होता आणि चेंडू थोडे कमी जास्त उसळत आहेत या खेळपट्टीवर. आणि मला वाटतं ही एक चिंतेची बाब आहे फलंदाजांसाठी. पंकज नार्वेकर यांना बाद करून खूपच यश मिळवलंय प्रसाद याने. आतापर्यंत किती धावा गेल्या त्या षटकामध्ये आपण बघूया. फक्त 6 धावा गेल्यात, 5 चेंडू झालेत आणि त्यावर 1 गडी बाद करण्यात त्याला यश मिळालंय. 1 रनआउट झाला होता याआधी. फक्त 6 धावा दिल्यात 5 चेंडू मध्ये. शेवटचा फक्त 1 चेंडू. धावसंख्या आहे ती
धावसंख्या ती 32. धावसंख्या ती 32. प्रसाद कदम आतापर्यंत अफलातून गोलंदाजी. शेवटचा चेंडू स्ट्राईकला येतो. विदेश त्याचा चेंडू आणि चांगला चेंडू उजव्या एष्टीवर करणारा आणि एका धावेवर समाधान व्हावं लागतंय. विदेशाने फक्त एक धाव घेतली आणि मला वाटतं हा पहिला डाव संपतोय. धावसंख्या आहे ती 33. विजयासाठी 34 धावांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. विजयासाठी 34 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते किंग कोब्रा समोर काळबादेवी संघाने प्रथम फलंदाजी करताना. आणि चांगली गोलंदाजी भोरी संघाकडून. त्यांच्या फक्त एका षटकामध्ये 2 षटकार गेले होते, परंतु त्यानंतर त्यांच्या 3 गोलंदाजांनी कुठली संधी दिली नाही फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची. आणि धावसंख्या मर्यादित राहिली ती 33 वर. विजयासाठी 34 धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे या अंतिम सामन्यामध्ये. मागे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही एक भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे आणि आजचा अंतिम सामना खेळला जातोय साकेत स्पोर्ट्स काळबादेवी विरुद्ध किंग कोब्रा भोर या 2 संघादरम्यान. आणि या सामन्यासाठी पिरापासून ताडापर्यंत प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा यूट्यूब लाईव्ह होते. प्रथमच काळबादेवी गावामध्ये यूट्यूब लाईव्हचा प्रयोग केला जातोय आणि काळबादेवी गावसुद्धा आता यूट्यूबच्या कक्षेत या स्पर्धेच्या निमित्तानं. हे एक विशेष आकर्षण आहे. आणि मला वाटतं किंग कोब्राने जे 34 धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे 4 षटकांमध्ये, म्हणजे विजयासाठी बघा त्यांना 8च्या सरासरीने जायचं आहे. साधारणप्रमाणे 8 ते 9 धावा प्रत्येक षटकामध्ये करायच्या आहेत त्या या भोवारी संघाला. आणि त्या दृष्टीने भोवारीचे जे फलंदाज आहेत खरं म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा चांगले फलंदाज आहेत या भोवारी संघाकडे. तर मला वाटतं त्यांना काही फार मोठे फटके खेळायची गरज नाही, परंतु त्यांना एक गोष्ट करावं लागेल, तिथे प्रत्येक चेंडूवर एकेरी दुहेरी धावा त्यांना काढत राहाव्या लागतील आणि खराब चेंडूवर मोठे फटके खेळ. जर ते प्रत्येक हा भोवारीचा संघ जर प्रत्येक चेंडू षटकार मारायला गेला तर ते फसू शकतात. जसं याआधी सुद्धा आपण बघितलं होतं दिलेश शिवलकरने ते 2 झेल पकडले होते, ते षटकार मारण्याच्या नादात त्यांचे 2 फलंदाज बाद झाले होते. तर मला वाटतं भोवारी संघाला हे उद्दिष्ट कसं पार पडायचं याची एक रणनीती आखावी लागेल. आणि अजूनही मला वाटतं हा सामना जिंकायची समान संधी आहे दोन्ही संघांना. विशेषतः चांगले गोलंदाज आहेत काळबादेवी संघामध्ये, 4ही गोलंदाज त्यांच्याकडे चांगले आहेत. आणि अशा वेळी हा सामना मला वाटतं बॅलन्स अवस्थेत आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे, 50% संधी आहे हा सामना जिंकण्याची. परंतु खरं म्हणजे एकूण अनुभवाचा विचार केला तर काळबादेवी संघ अनुभवाच्या जीवावर हा सामना जिंकू शकतं. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकतं, नुसताच अनुभव असून चालत नाही. तिथे त्या दिवशी तुम्ही कसे खेळाल हे महत्त्वाचं असतं. आणि मला वाटतं आज किंग कोब्राच निदान गोलंदाजीमध्ये ते चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. आता फलंदाजीमध्ये ते काय दाखवतायत करून ही एक आकर्षणाची गोष्ट आहे. तर त्या दृष्टीने बघूया. मात्र दाद दिली पाहिजे फलंदाजीची हितेश याच्या. त्याने जे 2 षटकार मारले त्यामुळे आज एका चांगल्या स्थितीत काळबादेवीचा संघ सन्मानजनक स्थितीत आहे. निदान त्यांनी 33 धावा उभारण्यात यश मिळवलं आहे. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. सलामीवीरांची जोडी आता इथे दिसते. दिलेश शिवलकर आणि अमोल पाटील ही सलामीवीरांची जोडी आहे किंग कोब्रा भोवारीकडून. दिलेश शिवलकर आणि अमोल पाटील ही सलामीवीरांची जोडी किंग कोब्रा भोवारीकडून. आणि बघूया पहिलं षटक घेऊन कोण येत आहे तिथे. मात्र आज चांगली गोलंदाजी केली, या खेळपट्टीचा अचूक फायदा उठवला आणि विशेषतः दाद दिली पाहिजे. आता पुन्हा एकदा आर्या शरद मयेकर यांच्यासाठी यांच्याकडून एक पुरस्कृत बक्षीस आहे. आणि हे आर्या शरद मयेकर यांच्याकडून जे बक्षीस आहे त्याचे पुरस्कर्ते आहेत ते सरजे बाबा मयेकर. आणि त्यांनी एक मोठं बक्षीस लावलं आहे. जर हॅट्रिक कुठल्या गोलंदाजीने केली म्हणजे सलग 3 चेंडूवर जर किंवा ओव्हर हॅट्रिक जरी झाली एका षटकामध्ये 3 नाही, फक्त हॅट्रिकसाठी आहे, ओव्हर हॅट्रिक नाही आहे. एका सलग 3 चेंडूवर जर 3 गडी बाद केले तर
हॅट्रिकसाठी चक्क 2000 रुपयांचं बक्षीस लावलंय. बघा केवढी मोठी संधी आहे ही काळबादेवीच्या गोलंदाजांसाठी. हॅट्रिकसाठी रोख रुपये 2000, एक मोठं आव्हान. आणि पहिलं षटक घेऊन कोण येते बघूया काळबादेवी संघाकडून. संदेश मयेकर, जो एकेकाळचा गाजलेला खेळाडू होता RKCC कडून पूर्वी क्रिकेट खेळताना मी त्याला बघितलंय. आणि त्यावेळी मला ते फलंदाजी करताना मी त्याला सेवाग म्हणायचो. तोच हा संदेश आता गोलंदाजी रूपात मंदगती गोलंदाजी. पहिला चेंडू आणि तिथे जोरदार अपील पायचीच आणि एक धाव मिळते. बघा दोन्ही संघांची सुरुवात लेगबायने झाली होती. मला वाटतं आता पण ही लेगबायची धाव आहे. तर पहिल्या चेंडूवर एक धाव घेते. चांगली गोलंदाजी. ही जी खेळपट्टी आहे थोडीशी मंद गती आणि मध्यम गती गोलंदाजीला अनुकूल आणि तेच दिसते. पहिल्या चेंडूवर चांगला चेंडू अचूक टप्प्यावर टाकलेला. पुन्हा एकदा संदेश मयेकर आणि बघा खाली राहिलेला चेंडू दिलेश शिवलकर नुसता ढकलला, एक धाव घेतोय. 2 चेंडूवर 2 धावा निघतायत. मला वाटतं योग्य तेच करतायत. प्रत्येक चेंडूवर किमान एक धाव घ्यायची आणि खराब चेंडूवर मोठा फटका खेळायचा. ही रणनीती जर त्याने आखली ना तर मला वाटतं हे उद्दिष्ट ते पार करू शकतात. बघूया काय होतं ते. 2 चेंडूवर 2 धावा निघतायत. पुन्हा एकदा संदेश ओव्हर द विकेट आणि खूपच चांगला चेंडू. अमोल पाटीलना काही चेंडू समजला नाही. आणि मला वाटतं या निर्धाव चेंडूची किंमत खूपच मोठी असते या विशेषतः 4 षटकांच्या क्रिकेटमध्ये. अशा प्रकारचे चेंडू टाकावे लागतील काळबादेवी संघाला जर त्यांना हा सामना जिंकायचा असेल. चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडू. आताचा चेंडू आणि हा मात्र चांगला पुलचा फटका. परंतु मंदगती चेंडू असे फटके खेळणं खूपच कठीण असतं. तरी सुद्धा एक धाव मिळते. एक धाव मिळते. धावसंख्या जाते 3 वर. चांगली गोलंदाजी. आणि मला वाटतं कर्णधाराचा निर्णय चांगला आहे की पहिल्या षटकासाठी जसं त्यांनी संघर्ष पेटकरला पहिलं षटक दिलं होतं यांनी हे षटक संदेश मयेकरला दिला तशाच पद्धतीची गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी. आताचा चेंडू ओव्हर द विकेट. उंच उंच फटका दिलेश चिवलकर यांच्या बॅटमधून निघालेला. आणि खरंच दाद दिली पाहिजे. मला वाटतं जेव्हा तुम्ही मंदगती गोलंदाजी खेळता किंवा स्पिनर्स विरुद्ध खेळता तेव्हा अशा पद्धतीचं फुटवर्क तुम्हाला लागतं. चांगलं फुटवर्क आणि अचूक प्लेसमेंट. बघा म्हणजे खरं म्हणजे असे फटके खेळणं खूपच. हा जो एक फटका आहे मी म्हणेन क्रिकेटमधला एक तंत्रशुद्ध षटकार असं मी म्हणेन. हा षटकार खेळणं इतकं सोपं नव्हतं पण चांगलं टायमिंग आणि अचूक प्लेसमेंट. चांगला फटका या आजच्या सामन्यातला संपूर्ण सामन्यातला चांगला फटका म्हणेन मी. पुन्हा उंच उंच फटका. झेल होणार का बघूया. बराच वेळ चेंडू हवेत आहे आणि झेल सुटला. अरे बापरे. मला वाटतं थोडासा नजरेचा प्रश्न आहे इथे. नजर तुमची जर सुटली तशी झेल सुटतात आणि अशा वेळी त्यांची नजर टिकली नाही अचूक चेंडूवर. आणि यावर धावा किती आल्यात बघूया आपण. 2 धावा आल्या. धावसंख्या किती जाते बघूया. 11. धावसंख्या जाते 11 वर. धावसंख्या 11 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आणि मला वाटतं दिलेश शिवलकर याने आपल्या संघासाठी चांगली सुरुवात करून दिली असं मी म्हणेन. जसं हितेश मयेकर आपल्या संघासाठी करत होता तीच कामगिरी आता दिलेश शिवलकर करतोय किंग कोब्रासाठी. मात्र दिलेश शिवलकरने एक मोठी चूक केली होती. पुढच्या चेंडूवर तो बाद होता होता वाचलाय. आणि मला वाटतं थोडंसं जे नशिबाची साथ आहे ती किंग कोब्राच्या बाजूने. जर तो झेल पकडला गेला असता तर काळबादेवी संघ परत आला असता. तसं काही घडलं नाही. पहिल्या षटकामध्ये धावा किती गेल्यात. 11. आता बघूया आपण विजयासाठी किती धावा शिल्लक आहेत त्या. 18 चेंडूमध्ये 23 धावांची गरज. 3 षटकं 23 धावा. म्हणजे बघा आता ह्यांना फक्त प्रत्येक षटकामध्ये 8 धावा करायच्या आहेत. आणि अशा वेळी 2 फलंदाज कशी फलंदाजी करतायत तिथे मला वाटतं संपूर्ण चांगला गोलंदाज जर आता बघितलं म्हणजे ज्याचं कौतुक केलं होतं मागच्या सामन्यामध्ये तो सुमित वळे. आणि त्याच्या विरुद्ध हे 2 फलंदाज कसे खेळतात त्यावर थोडंसं यश अवलंबून असेल किंग कोब्राचं. बघूया ह्या षटकात काय होतंय ते. आताचा चेंडू आणि हा मात्र उत्तुंग फटका. अफलातून फटका मी म्हणेन. त्याला ज्या प्रकारे त्याने बॅटची कड लावली होती प्लेसमेंट दिलं होतं टायमिंग केलं होतं त्याची दाद दिली पाहिजे. चेंडू खराब होता. तो वाईड सुद्धा गेला असता कदाचित. परंतु त्या चेंडूला जी दिशा दिली गेली त्याचं एक चांगली दोन्ही फलंदाजी 2 षटकार ज्या पद्धतीने ते खेचले तर त्यांनी दाखवून दिले की आपल्याकडे सुद्धा आक्रमक फटके खेळण्याची कुवत आहे. चेंडूला जर बाउंड्रीच्या बाहेर फेकून द्यायचं असेल
तर काय करावं हे स्किल आमच्याकडे हे दोन्ही फलंदाजांनी सिद्ध केलंय आणि मला वाटतं ही धोकादायक बाब आहे ती काळबादेवी संघासाठी. खरं म्हणजे अनुभवी संघ म्हणून ज्या संघाकडे बघताय त्यांच्याकडून हा एक खराब चेंडू होता. खरं म्हणजे याआधी जो पहिल्या षटकात जो षटकार होता त्यामध्ये फलंदाजाचं स्किल होतं, गोलंदाजाने काही चेंडू खराब टाकला होता असं मी म्हणणार नाही, परंतु हा खराब चेंडू सुमित यांच्याकडून थोडासा दबाव आहे मला वाटतं. परंतु सुमित त्यांच्याकडे या सामन्यात परत येण्याची कुवत आहे, बघूया काय करतोय ते. आता चेंडू हा मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे आणि पुन्हा फेक, तिथे धावचित करण्याची संधी, परंतु फॉलो थ्रू मध्ये तिथे काही क्षेत्ररक्षक नव्हता आणि वाईडचा इशारा येतोय. ते पंच तिथे आहेत ते प्रणव वारेकर, त्यांनी तिथे वाईडचा इशारा केलाय. धावसंख्या किती जाते, वाईडचं एक धाव आणि पुन्हा मला वाटतं अजून एक धाव त्यांनी घेतली. 19 धावा होत आहेत आणि जे काही घडतंय ते किंग कोब्राच्या बाजूने घडतंय. थोडेसे चर्चा करतायत गोलंदाजाबरोबर सुमित भोळे. मला वाटतं आपला थोडासा संयम गमावून बसलेत, त्यांच्यामध्ये कुवत आहे गोलंदाजीमध्ये, सुमित त्याच्या गोलंदाजी कुवत आहे परत येण्याची. तर त्याने ज्या पद्धतीने सेमीफायनलच्या सामन्यात गोलंदाजी केली तशा गोलंदाजीची आवश्यकता आहे ती काळबादेवी संघाला. बघूया काय करतो ते. आणि हा मात्र चांगला चेंडू, बघा हाच तो टप्पा, मला वाटतं या टप्प्यावर गोलंदाजी करण्याची आवश्यकता आहे. आणि बघूया या कंडिशनमध्ये जर मी म्हणतो काळबादेवी संघ या सामन्यात जर परत आला तर निश्चितच त्यांनी आपल्या अनुभवाचा फायदा घेतला असं मी म्हणेन. बघूया काय घडणार ते. पुन्हा एकदा सुमित भोळे ओव्हर द विकेट आणि हा मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर, परंतु वाईड काय मिळत नाहीये. पंच तिथे ठाम आहेत की हा काय वाईड नाहीये. आणि धावसंख्या कितीवर बघूया. धावसंख्या ती 19 वर. मला वाटतं अमोल पाटील तिथे गेले आहेत, त्यांना माहिती आहे की आता आपल्याला जास्त धावा करायच्या नाही आहेत, आता गरज आहे फक्त एकेरी दुहेरी धावांची. आणि अशा वेळी मला वाटतं ते समजावत आहेत दिलेश शिवलकर याला. बघूया काय घडणार ते. पुन्हा एकदा तिथे सुमित भोळे. आता चेंडू आणि चेंडूची गती, इतक्या वेगात चेंडू तिथे जातोय की फलंदाजाला समजत नाहीये, त्या चेंडूच्या गतीचा अंदाज येत नाही. दिलेश शिवलकर मला वाटतं अशा वेळी त्यांना अचूक नजर ठेवावी लागेल चेंडूवर. तिथे नजर तुमची अचूक पाहिजे, चेंडूचा टप्पा कसा आहे याच्यावर. आता चेंडू आणि हा पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. धावसंख्या कितीवर आपण बघूया. धावसंख्या 19 वर आणि किती चेंडू शिल्लक आहे षटकातले, फक्त एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 19 वर. आतापर्यंत सलग 3 निर्धाव चेंडू जे टाकले आहेत, त्यामुळे सुमित परत आले आपल्या गोलंदाजीमध्ये असं मी म्हणेन. आणि हा मात्र चांगला पुलचा फटका. एक धाव घेतली दिलेश शिवलकरने, दुसरी घेणार का, दुसरी सुद्धा घेण्यासाठी पुढे सरतात गलथान क्षेत्ररक्षण तिथे आणि 2 धाव मिळत आहेत आणि धावसंख्या जाते ती 21 वर. 2 षटकं संपत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21. फक्त 13 धावा मला वाटतं पाहिजेत आता. 12 चेंडू 13 धावांची गरज. परंतु एक चिंताजनक बाब आहे तिथे, मैदानावर जो काळोख पसरतोय त्याचा थोडासा फायदा होईल गोलंदाजांना. कारण इथे आता फलंदाजी मी थोडंसं बघितलं, फलंदाज टप्प्याचा अंदाज चुकतोय, नजर चुकते आणि ह्याचं कारण आहे मैदानावर जी काळोखाची छाया आता इथे तिथे त्याचा फायदा थोडासा उचलता येईल का बघूया काळबादेवीच्या गोलंदाजांना. गोलंदाजीसाठी कोण येते बघूया आपण. नरेश बनप तिथे डावखुरा गोलंदाज आहे. लाईन मधनं इथे विनंती आहे, त्यांनी सतर्क राहायचं आहे, बाउंड्री लाईनवर अचूक लक्ष ठेवायचं आहे चौकार षटकारांवर. तिथे स्ट्राईकला आहे तो अमोल पाटील आणि गोलंदाज आहे नरेश बनप. मला वाटतं महत्त्वपूर्ण षटक ठरेल या सामन्याच्या भवितव्यासाठी. नरेश बनप यांचं हे षटक कसं पडेल यावर या सामन्याचं भवितव्य अवलंबून आहे. राऊंड विकेट नरेश बनप आणि हा मात्र खराब चेंडू, उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा, यष्टीरक्षकाला हुलकावणी दिली. पुन्हा तिथे लेग स्लिपच्या दिशेने जो क्षेत्ररक्षक त्याला हुलकावणी दिली आणि चौकार गेलाय. आणि मला वाटतं आता हे जे काय नशीब आहे ते किंग कोब्राच्या बाजूने झुकू लागलंय. तिथे एक धाव गेली, नंतर करतील सांगा. हॅलो, एक धाव गेली होती तिथे वाईडच्या रूपानं आणि पुन्हा 4 धाव, म्हणजे 5 धावा मिळाल्या त्या भवारी संघाला. धावसंख्या जाते ती 26. विजयासाठी आता फक्त 7 धावांची गरज. आणि हा बघा फलंदाजाला चकवलंय. तर
मला वाटतं अशा प्रकारचे चेंडू टाकावे लागतील जर तुम्हाला या सामन्यात शेवटच्या षटकापर्यंत राहायचं असेल. नरेश बनप याला प्रयत्न करावा लागेल तिथे निर्धाव चेंडू जितके पडतील आणि शेवटच्या षटकात जर हा सामना गेला तर कदाचित इथे चुरस निर्माण होऊ शकते. थोडासा जो मैदानावर जी काळोखाची छाया आहे त्याचा फायदा आता गोलंदाजांना उठवता येऊ शकतो. हॅलो, इथे अजूनही काळबादेवी संघ प्रयत्न करतोय, परंतु मी सुरुवातीलाच सांगितलं होतं जो संघ चांगली गोलंदाजी करेल त्यालाच संधी मिळेल आणि तेच घडलं. आज मी म्हणेन आज इतका अनुभवी खेळाडू या संघाकडून खेळत आहेत काळबादेवीकडून, परंतु त्यांच्या गोलंदाजीने सुद्धा काही चुका केल्या आणि त्याचा फायदा उठवला तो किंग कोब्राने आणि चांगली गोलंदाजी केली आज किंग कोब्राच्या गोलंदाजांनी. आणि हा एकेरी धाव मला वाटतं योग्य तेच करतायत. एक धाव मिळते, दुसरी घेणार का धोकादायक ठरू शकतं. एका धावावर समाधान मानतोय. धाव संख्या जाते ती 27 वर. विजयासाठी आता फक्त 6 धावांची गरज किंग कोब्रा भवारी संघाला. या षटकातले किती चेंडू शिल्लक आहेत? 4 चेंडू शिल्लक आहेत षटकातले, म्हणजे अजून 10 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी फक्त 6 धावांची गरज आहे किंग कोब्राला. पुन्हा एकदा नरेश बनप राऊंड विकेट आणि हा झेल होणार का बघूया. आणि तो झेल पकडतायत अचूक समीर मयेकर आणि मला वाटतं कदाचित काळबादेवी संघ या यशामुळे परत येऊ शकतं जर त्यांनी प्रयत्न केला आणि शेवटच्या षटकामध्ये जर सामना आला आणि हा झेल होणार का बघूया. लढत देऊ शकतात. शेवटच्या षटकामध्ये आणि काही तो होऊ झेल शकतं. पकडतायत अजूनही मला वाटतं 6 धावांची गरज आहे विजयासाठी. आणि मला अजूनही विजयासाठी 6 धावांची गरज आहे. काळबादेवी धावसंख्या 27, माफ करा 7 धावांची गरज आहे. आमचे स्कोरर करेक्ट करतायत. धावसंख्या 27 म्हणजे अजून विजयासाठी 7 धावांची गरज आहे. आणि चेंडू शिल्लक आहेत ते 9 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 7 धावांची गरज, म्हणजे 2 चेंडू आहेत ते महत्त्वपूर्ण आहे असं मला तर वाटतंय. हे जे शेवटचे 2 चेंडू आहेत नरेश बनप यांच्या षटकातले, या हे जर निर्धाव पडले किंवा विकेट गेली तर त्याचा फायदा उठू शकतात. आणि हा मात्र अचूक फटका अमोल पाटील यांच्या बॅटमधून गेलेला. एक धाव घेतली, दुसरी घेणार का बघूया. धोकादायक ठरू शकतं. एक धाव घेतली आणि मला वाटतं योग्य तेच करतायत. आता कोणत्याही प्रकारची घाई करण्याची गरज नाही फलंदाजांना. त्यांना फक्त एकेरी दुहेरी धावांची गरज आहे आणि अशा वेळी कोणताही धोका पत्करण्याची गरज नाही असं मला वाटतं. तिथे भोवारीचा मला वाटतं सगळ्यात जो नंबर 1 खेळाडू किंग कोब्राचा अक्षय, तो तिथे आता फलंदाजीला आलाय आणि त्याच्यावर बरीचशी मदार आहे ती भवारी संघाची. एक चेंडू शेवटचा, बघूया कसा पडणार तो. नरेश बनप आताचा चेंडू आणि अक्षयने नुसता ढकललाय. एक धाव घेतोय आणि एक धाव आरामात मिळते. नरेश बनप तिथे पुढे सरसावला होता, परंतु तिथे जर मला वाटतं षटक संपतंय. एक चेंडू अजून शिल्लक आहे अशी माहिती मिळते. अजून एक चेंडू शिल्लक आहे षटकातला आणि धावसंख्या आहे ती 29. अजून विजयासाठी 5 धावांची गरज आहे. बघूया शेवटचा चेंडू काय करतोय ते. शेवटच्या षटकासाठी किती धावा राहत आहेत हा एक महत्त्वपूर्ण विषय या सामन्याच्या भवितव्यासाठी. परंतु मला वाटतं हे दोन्ही फलंदाज त्यांना माहिती आहे आपल्याला काही मोठ्या फटके खेळण्याची गरज नाही. एकेरी दुहेरी धावा जरी आल्या तरी त्यांचं काम होत आहे. आता चेंडू नरेशचा आणि मला वाटतं चेंडू यष्टिरक्षकाला उलकावणी देऊन जातोय. एक धाव मिळते आणि मला वाटतं षटक संपतंय. धावसंख्या जाते ती 30 वर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर किंग कोब्रा भवारी 30. विजयासाठी 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. 6 चेंडू विजयासाठी 4 धावांची गरज. अशा वेळी कोण गोलंदाजी करणार बघूया. मला वाटतं विवेक कनगुटकरचं षटक शिल्लक आहे. परिमल बघूया. एक परिमल त्यांचा गोलंदाज आहे म्हणतात. विवेक कनगुटकर आहे. कोण गोलंदाज हे महत्वाचं षटक टाकणार बघूया. युवा गोलंदाज परिमल आहे तिथे. अनुभवी विवेक कनगुटकर स्वतः गोलंदाजी करू शकतो, पण महत्वाचं पण कप्तानाचा काय निर्णय येतोय बघूया त्यांच्या. परिमल मयेकर आणि हा युवा खेळाडू त्यांचा चांगला गोलंदाज आहे, तर त्याच्यावरच विश्वास दाखवण्यात येतोय या महत्त्वपूर्ण षटकासाठी. आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. जर या षटकामध्ये विकेट मिळाली पहिल्या 2 चेंडूवर
आणि जास्त धावा जर गेल्या नाही तर या सामन्यामध्ये अजूनही रंगत येऊ शकते. बघूया काय होणार. मात्र अमोल पाटील तंत्रशुद्ध फलंदाजी करतोय, आतापर्यंत त्यांनी कुठली संधी दिली नाहीये. बघूया काय होणार. परिमल पहिला चेंडू, आखूट टप्प्यातला चेंडू, खराब चेंडू आणि हा सरळ षटकार, लॉंग लेगच्या दिशेने मारलेला षटकार आणि हा सामना किंग कोब्रा भवारी विजेतेपद मिळवत आहे. ही जी स्पर्धा आहे यंग बॉयज आयोजित, ही मर्यादित षटकांची क्रिकेट स्पर्धा किंग कोब्रा भवारी संघाने हा चषक आपल्या नावावर केला आहे. आणि विशेष दाद दिली पाहिजे, एका बलाढ्य संघावर त्यांनी मात केली काळबादेवीच्या, आणि हा सामना आरामात ते जिंकले आहेत. एक चांगला मला वाटतं एक चांगली आखणी केली, चांगली व्यूहरचना केली. मी सुरुवातीला सांगितलं होतं जे चांगले गोलंदाजी करतील ते जिंकतील, आणि आज चांगली गोलंदाजी केली ती या किंग कोब्रा संघाने. आणि खरंच दाद दिली पाहिजे. एकूणच त्यांनी सगळ्याच क्षेत्रात चांगली कामगिरी केली, गोलंदाजी फलंदाजी, आणि एक चांगलं क्रिकेट टॅच खेळले, एक व्यावसायिक